नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. आता मंगळागौरचा सीझन आला आणि मंगळागौर म्हटलं की आपल्या झी मराठीच्या लाडक्या हिरोईन्स एकत्र येतात. तसंच आता लक्ष्मी निवास आणि पारूचा छान महासंगम पुन्हा झालाय. पुन्हा आपल्याला आर्टिस्ट एकत्र भेटतात. आता आपल्या दामिनी आहे आणि आपली फुलवंतीच आहे तिथे. कशात दोघी जणी? मला असं कळालंय की तुम्ही छान डान्स करणार आहे, छान सजणार आहे. तो लुक तर आपण पुन्हा बघणारच आहोत. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही काय पेहराव करणार आहे ते? खरं तर त्यासाठी एपिसोडच बघितला पाहिजे. आणि तू म्हणालीस की तुम्ही सगळे छान डान्स करणार आहे. आम्ही डान्स करणार आहे, छान आहे वाईट आहे तुम्ही ठरवायचंय. सो त्यासाठी एपिसोड बघावा लागेल. येस, तू काय म्हणतेस? नाही, आम्हाला अजून माहिती की नेमकं आम्हाला कुठली साडी मिळणार आहे, कुठल्या रंगाची मिळणार आहे, आम्ही कसे दिसणार आहोत आज ते संध्याकाळपर्यंत कळणार आहे. पण एक्साइटेड आहे. आज निर्मिती ताईंसोबत काम करताय तुम्ही आणि सिनियर आर्टिस्ट म्हटलं की काही ना काही शिकायला मिळतं ना, एक एक्साइटमेंट असते की ते कसे परफॉर्म करतात वगैरे. तुमचा कसा त्यांच्यासोबतचा अनुभव आहे आता? खूप कमाल आहे. तू जसं म्हणाली सिनियर आर्टिस्ट बरोबर काम करताना खूप मजा येते. मुळात शिकायला मिळतं जास्त. मला मी जेवढं त्यांना बघितलं, मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं, मला एवढं कळलं की त्या खूप काम आहेत आणि शांतपणे त्यांची वाक्य वाचतात. एका कोपऱ्यात जाऊन शॉर्ट संपल्यावर बसतात, तिथं प्रिपेअर होतात, परत शॉर्टला छान एनर्जीनी येऊन उभ्या राहतात. तर मला एवढंच वाटलं की आता थांबायचं नाही, काम करत राहायचं. एवढं मी शिकले त्यांच्याकडून. आता थांबायचं नाही, जे काय बोलली ते भारी होतं. सेम आहे की ऑफकोर्स सिनियर आहे म्हटल्यावर आपण शिकतो तर नक्कीच. आणि आम्ही इतके मोठे मोठे सीन झालेले आहेत त्यांच्यासोबत, तर ते बारीक बारीक गोष्टी असतात ज्या खरंच मिळालेल्या आहेत. ही म्हटली तसं ज्या पद्धतीने ते डायलॉग लर्न करून येतात, त्यांचा एक त्याच्यामध्ये स्वतःचा एक तडका असतो. तर तो खूप इंटरेस्टिंग असतो आणि असं वाटतं की हा आपण पण हे वर्कआउट. आणि सिरियल मध्ये स्पेशली कसं एक कॅरेक्टर डेव्हलप केलंय त्यांनी, कॅमिओ केलं, म्हणजे तेवढ्या एका ट्रॅक पुरती आल्यात त्या आणि त्या वाजवून जात आहेत. सो हे पण एक शिकण्यासारखं आहे की तेवढ्या पुरती जरी आपण येतोय तर कसं वाजवून जायला पाहिजे आपली एक भूमिका आणि आपला ठसा कसा उमटवायला पाहिजे ते नक्कीच त्या दाखवतात आता. मगाशी मी पाहिले की तुमच्यात छान एक गठ्ठा आलाय स्क्रिप्टचा आणि त्या स्क्रिप्टचा गठ्ठा बघून मी स्वतः घाबरली. ते डिरेक्टर सर म्हणत होते ते शूट कर पहिलं. म्हणून म्हटलं अरे बापरे, नक्की किती दिवसाचं तुम्ही शूट करताय? ते गठ्ठा बघून मी घाबरली. दिवसांचा आहे तो अख्खा गठ्ठा, 2च दिवसांचा आहे. 2ही नाही ग, आजचा आहे तो आय गेस. आज आणि उद्या. आज आणि उद्याचा. म्हणजे तो पाहून किती घाबरले? खूप. म्हणजे मी वाचलंही नाही ग. माझं असं झालं ओके जसा सीन येईल एवढं सगळं एकत्र नाही होणार, जसं सीन येईल तसं आम्ही वाचूयात असं आमचं ठरलं आणि आम्ही तसंच ठेवून दिलं. आम्ही एकमेकींना विचारतो मग, अगं नाही एवढं कुठे वाचू, तू वाचलेस का? मग अक्षया म्हणते की हा मी हे वाचलंय. मग आम्ही त्याचे एक संदर्भ लावतो की अच्छा असं असं होणार आहे, अच्छा तसं तसं होणार आहे. पण इतक्या सहजपणे होऊन जात आहेत ना सीन, इतके मोठे मोठे सीन असतात खरं तर. पण असं वाटतं की करता करताच कळतं अच्छा हे घडणार आहे का. आम्हाला पण करता करता कळतं कधीतरी की स्टोरी पुढे कशी जातीये. पण दामिनीची मगाशी म्हणजे तुमच्या सगळ्यांची एंट्री एकत्र होती, तर दामिनीचा लुक असा जो काय देऊन तिने एक्झिट मारले, नक्की काय कांड करतेस? सांगते. एकतर मी आहे पद्मावतीच्या बाजूने. मला मुळात क्युरियोसिटी जास्त ही आहे की अहिल्या जिंकणार, म्हणजे त्यांना जेवढा आनंद आहे तेवढी मला क्युरियोसिटी आहे की नेमकं जिंकणार कोण. कारण तुला माहितीये प्रचंड लालची आहे दामिनी आणि पद्मावतीचा जो ऑरा आहे ती घेऊन आलीये आणि तिचे काही पैसे बिसे उडवून टाकते. त्यामुळे मी इतकी इन्फ्लुएन्स मध्ये आहे तिच्या. मला कुठेतरी असं वाटतं की तिच्याकडे असले पाहिजे कमी, पण माझ्या वहिनी म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्कर त्यांचा थोडासा धाक असल्यामुळे मी या टीम मध्ये. सो मला असं झालं की इथे कुठे आलीये मी मंगळागौर वगैरे, आपण छान किटी पार्टी वगैरे करू, असं थोडा तो झोन असल्यामुळे माझं झालं ठीक आहे हे पण करूयात आता. किटी पार्टी करूयात आता. किटी पार्टी वरून आठवलं, माझ्याकडे एक गेम आहे. आपण जे डान्स करतो माहितीये ना, त्याचं फक्त एक मी स्पष्टीकरण देणार. तो कुठला नाच असू शकतो, कुठलाही असेल तो, ते ओळखायचंय. माझा आवाज येतोय का? ओके. हे एक लोकप्रिय खेळ आहे ज्याच्यामध्ये 2 व्यक्ती एकत्र गोल गोल फिरतात. फुगडी. यात 2 किंवा जास्त लोक हाताला धरून नाचतात आणि गाणी म्हणतात. जिम्मा. वा वा. येस येस, म्हणूनच ओळखलंस. यात लाकडी ठोकळ्यांची रचना करून ती खाली पाडली जाते आणि ती खेळ आणि नाच दोन्ही एकत्र. बसून फुगडी घालणार, बसून फुगडी घालणार म्हणतात त्याला. शब्द नाही माहिती पण माहितीये तुला.
ओके, चल पुढे जाऊया आपण. का तुमचा आता मला असं वाटते शॉर्ट लागणार आहे. यात विशिष्ट प्रकारे फिरतात. यार लिंगण थँक्यू सो मच. आता ह्यांचा शॉर्ट लागलाय. मला खूप गडबडीत होतं आपलं सगळं, पण मज्जा आली. तुम्ही फक्त जाता तर आमंत्रण द्या की आम्हाला बघायला या, किती मोठा हा महासंगम होतोय. तुम्हाला सगळ्यांना माहितीये 27 तारखेपासून 2 तारखेपर्यंत हा महासंगम आहे. तुम्ही खूप प्रेम केलंय दोन्ही मालिकांवर, लक्ष्मी निवास आणि कारुल या मालिकेवर. तर असंच प्रेम करत राहा आणि हा महासंगम खूप जास्त एन्जॉय करा. आम्ही खूप सुंदर सुंदर दिसणार आहोत. ते तुम्ही ठरवायचे खरं तर सुंदर की कसं, पण नक्की बघत राहा. आणि पुढचं अपील पाहायला विसरू नका. 2 तारखेपर्यंत आमचा महासंगम पारू आणि लक्ष्मी निवासचा झी मराठीवर 8 ते 9:30. 7:30 7:30 ते 9. 7:30 ते 9.